लोकसभेत 850 खासदार संख्या झाल्यावर दक्षिण भारताला धोका आहे असे तिथले नेते एकसुरात मानतायत। कारण मोदी सरकार संविधान संशोधन 2026 विधेयकात 543 खासदार संख्यावरून डायरेक्ट 850 खासदार संख्या करणार आहे, ज्यात 815 हे वेगवेगळ्या राज्यातील असतील व 35 हे केंद्रशासित प्रदेशातील असतील। आणि याच निर्णयाला दक्षिण भारतातील तेलंगणा किंवा तामिळनाडू यासारख्या राज्यातून विरोध होतोय। पण का? तर आपल्या संविधानात आमदार खासदारांची संख्या किती असावी याचा नियम ठरलेला आहे। जसं आपल्या महाराष्ट्रात 2011च्या जनगणनेनुसार 12 ते 13 करोड लोकसंख्या आहे आणि त्याच्यानुसार 48 खासदार आहेत, म्हणजे 19 ते 20 लाख लोकांवर एक खासदार आहे। आणि हे जर गोवा सारख्या लहान राज्यात पाहिलं तर तिथली लोकसंख्या 15 ते 16 लाख आहे आणि तिथे फक्त 2 खासदार आहेत, म्हणजे प्रत्येकी 7 ते 8 लाख लोकांवर एक खासदार आहे। म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, ज्या राज्यात जास्त लोकसंख्या त्या राज्यातले जास्त खासदार हे संसदेत येतात, जे की 1976 मध्ये डिलिमिटेशन कमिशनने 1971च्या जनगणनेनुसार ठरवलं होतं। आणि त्यांनी ठरवलं होतं की कोणत्या राज्यात किती खासदार असतील, किती आमदार असतील, हे सगळं त्यांनी ठरवल्यानंतर फ्रीज सुद्धा केलं, जे की मोदी सरकार त्या निर्णयाला पलटणारे व संविधानात संशोधन करून आमदार खासदारांची संख्या वाढवणारे। आता 1976च्या त्या निर्णयाला जवळपास 50 वर्ष उलटून गेलेत, म्हणजे लोकसंख्या पण वाढली आणि प्रत्येक आमदारावर किंवा खासदारावर जास्त लोकांचं ओझं सुद्धा पडतंय, त्यांना काम करावं लागतंय। म्हणून आमदार खासदारांची संख्या वाढवणं हे योग्य वाटतंय, पण हे सगळं वरवरचं चित्र आहे असं विरोधकांचं म्हणणं आहे। कारण दक्षिण भारतातील नेत्यांचं म्हणणं आहे की आम्ही कुटुंब नियोजनाचं पालन केलं किंवा केंद्राने जे नियम दिले ते कुटुंब नियोजनाचे ते काटेकोरपणे पाळले, म्हणून आम्ही आमची लोकसंख्या कंट्रोलमध्ये ठेवली, त्याची शिक्षा ही तुम्ही आम्हाला अशी देणार का? म्हणजे यूपी बिहार सारख्या राज्यात लोकसंख्या भयंकर वाढली आहे आणि तेलंगणा तामिळनाडू यासारख्या दक्षिण भारतात लोकसंख्या कमी आहे। म्हणजे यूपी बिहार मध्ये जास्त लोकसंख्या असल्यामुळे तिथले आमदार खासदार हे जास्त असतील व तेलंगणा तामिळनाडू यांची लोकसंख्या कंट्रोलमध्ये असल्यामुळे त्यांचे आमदार खासदार हे कमी असतील, ज्यामुळे दक्षिण भारतातील राज्यांचं संसदेत निर्णय क्षमता ही कमी राहील किंवा त्यांचा प्रभाव तिथे कमी राहील असं त्यांचं म्हणणं आहे। म्हणून तुम्हाला काय वाटतं, आमदार खासदारांची संख्या वाढवल्याने दक्षिण भारतातील राज्यांवर अन्याय होईल का? हे मला कॉमेंट्समध्ये सांगा आणि अशाच माहितीकरिता मला फॉलो करा। धन्यवाद।